आहे, आज आपण काय शिकणार आहे? गुणाकार, ते पण ट्रिकने आपण 2 डिजिट बाय 2 डिजिटने शिकणार आहे. ओके, सगळ्यांनी लक्ष द्या. बघा, टू म्हणजे 2 अंकीचा 2 अंकीला गुणणे, बरोबर. तसं मी लिहितो इथं 2 डिजिट बाय 2 डिजिट. ओके, 2 डिजिट. ओके, म्हणजेच काय, आता मराठीत पण लिहितोय मी 2 अंक गुणिले 2 अंक. ठीक आहे. ओके, सेमी नॉन सेमी जे काय असतील ते दोघांनाही समजेल, काळजी नका करू. ओके, चल. आता पहिल्यांदा बघा, मी इथे लिहितोय संख्या कुठली लिहितो मी, 24 गुणिले 14 करतो. ओके, तर हा गुणाकार करायचा. ठीक आहे. मग पहिली स्टेप काय करायचं, इथे स्टेप लिहितो. मग स्टेप पण लक्षात ठेवा, मी हळूवार सांगतो, तुम्ही फक्त आणि फक्त फोकस इथं असलं पाहिजे. ओके, स्टेप सेकंड इथे लिहितो आणि स्टेप थर्ड इथे लिहितो. ओके, सगळ्यांना दिसतंय छानपैकी. आणि इकडे बघा, सगळ्यांनी थोडस लक्ष माझं बोर्डकडे असले पाहिजे. आणि इकडे तिकडे चुळबुळ करायचं नाही. सानवी चुळबुळ करते, जाधव चुळबुळ करते, तर काहीच करायचं नाही. इकडे तिकडे बघायचं नाही, फक्त आणि फक्त फोकस येल्लो अक्षरावर असलं पाहिजे. ओके, चला. आता पहिलं काय करायचं, पहिल्यांदा कुठलाही 2 अंकीचा गुणाकार असेल, 2 डिजिटचं मल्टिप्लिकेशन असेल, तर काय करायचं, बघा ह्या दोघांचा गुणाकार. ओके, ह्या दोघांचा गुणाकार. ओके, कडाकडाचे यांना पट्टी लावली, बँडेज लावली. ओके, बँडेज लावली, तर कडाकडाचा म्हणजे 2 कडाला 2 2 एक एक अंक आहेत, त्यांचा गुणाकार करूया. बघा, 4 गुणिले 4 म्हणजे 4 4 16. ओके, 16. बघा, यांचा गुणाकार केलाय 4 गुणिले 4 तर 16 येतो, 4 चोक 16. मग 16चा 16 लिहायचं का? नाही, 16चा 16 लिहायचं नाही. 16चा फक्त एकक स्थानचा 6 इथं लिहायचा. आणि एक काय करा, जवळ ठेवा, म्हणजे मी इथं पुढच्या स्टेपला आपल्याला द्यायचंय. ओके, ठीक आहे. पहिली स्टेप कळाली. पहिली स्टेप काय करायचंय, कडेचे 2 अंक आहेत, त्या कडेच्या अंकाचा गुणाकार करायचा आहे, बरोबर. मग काय करायचं, त्याचा गुणाकार केला आपण, 4 गुणिले 4 किती झालं, 16, बरोबर. 4 4 16. 16ला 6 कॅरी 1 दिला. कॅरी 1 दिला म्हणजे आपण इथं ठेवलाय जवळ. ओके, आता बघा सेकंड स्टेप. सेकंड स्टेप काय करायचा, याचा आणि याचा गुणाकार, या दोघाचा गुणाकार प्लस या दोघाचा गुणाकार. बघा, या दोघाचा गुणाकार करतोय, 4 गुणिले 2, 4 2 8, 8 लिहिलं. मग अधिक करायचं, या दोघाचा गुणाकार, 4 1 4 किती झाले, 8 आणि 4 12. आता 12 आणि या हातचा 1 याच्यात ऍड करा, झाले किती, 13. बरोबर, 13. काळी पेन्सिल, एक मिनिट. हा, झालं इथे 13. ओके, 13. मग 13चा काय करायचा, 3 घ्यायचा, बरोबर. 13चा 3 आणि कॅरी पुढच्या घरावर. ओके, पुढच्या स्टेपला दिली आपण. ओके, चल. आता ही स्टेप शेवटची, ह्या दोघाचा गुणाकार म्हणजे शेवट, म्हणजे ह्या दोघाचा गुणाकार. बघा, ह्या दोघाचा गुणाकार. मग काय झालं, याचा गुणाकार केला, बे एक बे, 2 गुणिले 1 काय केलं, बे एक बे, आणि हातचा 1 याच्यात ऍड करा, 2 अधिक हा 1 झाले किती, 3. इथं 3. ओके, चल. आपण आता आलं ट्रिक ना. पहिली स्टेप लक्षात ठेवा, या दोघाचा गुणाकार. ठीक आहे. आणि कॅरी आला असेल तर पुढच्या स्टेपला द्या. मग नंतर याचा आणि याचा गुणाकार करायचा, या दोघांची ऍडिशन करायची. जो काही कॅरी येतो तो कॅरी घ्यायचा, जो काही हातचा येतो तो हातचा घ्यायचा, मिसळायचं. मग परत तो लिहायचा आणि त्याच्या पुढचा स्टेपला काय करायचं, ह्या शेवट दोघाचा गुणाकार करायचा. ओके, मग आता बघा, आपण साध्या पद्धतीने जाऊया, हेच उत्तर येते का चेक करूया. 24 गुणिले 14. ठीक आहे. मग काय म्हणणार, 4 4 16, 16ला 6 आणि कॅरी 1. ओके, 4 चोक 16, 16ला 6 आणि हातचाला 1. ओके, 4 1 4, 4 2 8, 8 आणि 1 9. ओके, म्हणजे 4 2 8 प्लस 1 9. ओके, इथं काय करा, 0 द्या, प्लस द्या, काही एकक स्थान सोडा आणि 1ने 4 ला गुणा. 1 4 4 म्हणजे 1 4 1 4 4, 1 2 2. ओके, 1 2 2. तर बघा, आता इथं पण आता बघा, हे 6. ठीक आहे. 9 9 4 किती रे, 13. म्हणजे 9 प्लस 4 13, 13ला 3 आणि कॅरी 1 आणि 2 1 3 झालं का रे, 336 आलं. आलं का 336. बघा, आता हे तुम्हाला थोडस आता अवघड वाटायला बरं का, हे थोडस अवघड. हे अवघड नाहीये, तुम्हाला माहिती नाही म्हणून पहिल्यांदा तुम्हाला लक्षात आले.
हे लक्षात येत नाही. मग आता ह्याच्या आपण काय करूया, 4-5 क्वेश्चन घेतो. 4-5 क्वेश्चन घेतल्यानंतर तुमची स्पीड अॅक्युरसी 100% वाढणार, तुम्हाला समजेल. मी असंच हळूवर सांगणार आहे दुसरं क्वेश्चन, त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की बाबा हा, मग आता तुम्ही तसं करणार आहे. गुणाकार ह्या पद्धतीने करू शकता, तुम्हाला या पद्धतीने करा, किंवा मला वाटतं बेटर वेल अँड गुड या पद्धतीने केलं तर तुमची स्पीड अॅक्युरसी वाढते. आता वय तुमचं काय लहान वय, मग या दोन्ही पद्धती पेक्षा कुठली पद्धत आवडते त्या पद्धतीने करा. कारण ही जर सवय लागली तुम्हाला, उद्या कॉम्पिटिशन समजा किंवा स्पर्धा परीक्षा असेल, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील, त्या एक्झामला तुम्हाला हे हे जे आहे ना, फुल आणि फुल बेनिफिट होणार आहे याचं, फुल आणि फुल. तिथं काय करावं लागते माहितीये का, एक क्वेश्चन असतो 30 सेकंडचा, तर 30 सेकंड मध्ये तुम्हाला जर गणित सॉल्व्ह करायचं असेल तर या गोष्टी तुम्हाला पॉसिबल नाही. तर मग असं तुम्हाला ट्रिक न काय स्पीड अॅक्युरसी वाढते. आपण दोन्ही गोष्टी शिकतोय सोबत सोबत, साधा गुणाकार आणि ट्रिकचा पण. या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, हे महत्वाचं आहे तुमच्यासाठी, हे महत्वाचं आहे, मोस्ट इम्पॉर्टंट हे तुमच्यासाठी आहे. हे पुढील गोष्टी आहेत, पण ह्या का शिकवतो, ह्या सवय आतापासूनच असल्या पाहिजे आणि हा उपयोग ठरतो. ओके ओके, हा उपयोग ठरतो. आता तिसरी दुसरी वाल्यांना ह्या तुम्हाला ह्या मेथडनं सॉल्व्ह करावं लागतं. हे ट्रिकनं सॉल्व्ह करा. तुमच्याही सरला म्हणलं हे काय केलं रे बाळा, सर मी डायरेक्ट उत्तर काढलं, कसं काढलं तरी सांगता आलं पाहिजे, सर हे ना आपल्याला ट्रिक आहे, या ट्रिकने आम्ही केलेलं आहे. तर माझं पण आन्सर करेक्ट आहे. ओके, जर आपल्याला स्टेप बाय स्टेप करायचं असेल तर हे करावं लागणार आहे सॉल्व. तर दोन्ही पद्धती मी सांगतो. ओके, चला आता ट्रिकने आपण जाऊया पुढे. हे समजलं असेल असं कन्सिडर करतो, नाही समजलं तरी काळजी करू नका, दुसऱ्या याला कळून जाईल. ओके, चला दुसरा क्वेश्चन घेतो. चला, पेन चांगला नाही, वाईट घेऊया. ठीक आहे, 2 डिजिट बाय 2 डिजिट. ओके, आता काय करायचं, पहिल्यांदा आपण काय केलं, फर्स्ट स्टेप काय केलं आपण, ह्या दोघाचा गुणाकार इथे लिहितो, स्टेप पण लिहितो, कारण तुम्हाला जोपर्यंत सवय लागणार नाही तोपर्यंत 2-3 एक्झाम साठी मी 2-3 एक्झाम्पल साठी फक्त मी काय करणार, स्टेप लिहिणार, नंतर लिहिणार नाही. ओके, म्हणजे तुम्हाला समजते काय स्टेप करतोय आपण, हे समजण्या करता मी लिहितोय फक्त, बाकी काहीच नाही. हे लिहिण्याची गरज लागणार नाही, सवय पडली की हे लिहिण्याची गरज नाही. ओके, पहिल्यांदा ठीक आहे. आता बघा, एक मिनिट, माझा आवाज येतोय का, ओके ठीक आहे, येतो आता. ठीक आहे, इकडे बघा, फर्स्ट स्टेप काय, बँडेज लावूया या दोघाचा गुणाकार. ओके, फर्स्ट स्टेप या दोघाचा गुणाकार. ओके, बघा, 6 6 2 12, 6 2 जा काय 12, 12 चा 2 लिहायचा फक्त इथं, आणि कॅरीला एक ठेवा जवळ, इथं ठेवतो जवळ. ठीक आहे, किंवा इथं पुढच्या स्टेपला द्या. ठीक आहे, मग आता सेकंड स्टेप काय, ह्या दोघाचा गुणाकार आणि ह्या दोघाचा गुणाकार आणि ऍडिशन करायची. बघा कसं केलंय, बे दोन्ही 4, 4 लिहिला, अधिक अधिक प्लस 2 2 जा 4 प्लस 3 6 जा किती रे, 3 6 जा 18, म्हणजे काय 6 3 जा 8. ठीक आहे, ओके. तर आता हे झाले किती, याची ऍडिशन केल्यानंतर इथं काय होणार, 22 होणार. ओके, 18 अधिक काय होणार 4, 18 अधिक 4 काय, मग 18 मध्ये 18 मध्ये 2 ऍड करा, 2 ऍड केल्यानंतर 20 होतात, परत 2 करा म्हणजे 22. ओके, 22 झाला, पण कॅरीचा विसरू नका, कॅरीचा हा पण ऍड करायचा. झाले 23, 23 चा 3 इथं लिहा, कॅरी जवळ ठेवा. ओके, मग थर्ड स्टेप काय आपली, या दोघांची बँडेज लावायची, या दोघाचा गुणाकार, मग 3 दोन्ही 6, 2 2 3 जा 6, 6 झालं का, कॅरी विसरू नका, कॅरी पण घ्या, हा 2 याच्यात ऍड करा, झाले किती 8. ओके, मग 8 झाले, हे झालं तुमचं उत्तर. ठीक आहे, बघा साध्या पद्धतीने करूया, 832 उत्तर येते का चेक करूया. ओके, साध्या पद्धतीने केल्यानंतर 832 येते का चेक करूया. ओके, चुकला असेल तर आपल्याला कळेल स्टेप मध्ये कुठं चुकले ते. ओके, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, 26 गुणिले मी काय करणार 32 करणार. ओके, बघा 2 6 जा 12. ओके, म्हणजे बे सक्के 12, बरोबर, बे सक्के 12ला 2 आणि हातचाला 1, आणि बे दोन्ही 4 आणि हातचा 1, की झाले 5, प्लस केला, मग 3 संग 18, 18ला 8 आणि हातचाला 1. ओके, हातचा 1 हा कटला, नंतर घेऊया. ठीक आहे, बघा आता इकडे लक्ष द्या, मग 3 दोन्ही 6, 6 आणि 1 काय रे इथं
6 आणि हाताचा 6 लिहितो. इथं बेरीज करूया. इथं 2. त्याच्यानंतर 8 अधिक किती रे 5. 8 अधिक 5 13. 13ला 3 आणि हाताला 1. 7 आणि 1 8 म्हणजे झाले 832. झालं का रे मॅच? ओके झालं का मॅच? चला सगळ्यांना समजलं. फक्त आणि फक्त चॅट बॉक्स मध्ये टाकायचं काम करायचंय. एक बार चेक करतो सगळ्यांचं चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांना समजलंय का? येस म्हणून टाकायचं फक्त. त्याने इकडे लक्ष द्या. रेकॉर्डिंग स्टार्ट करतो. ओके चला हे इरेज करतो. ओके इरेज करतो. ठीक आहे. चला व्हाईट पेन्सिल घेऊ. 64 इंटू 30. ठीक आहे. आता बघा मी तुम्हाला छान पैकी समजून सांगतो. स्टेप लिहायची गरज नाहीये सवयी पडल्यानंतर. बघा तरी आता एवढं एक एक गणित फक्त स्टेप लिहितो त्याच्यानंतर लिहिणार नाही. ओके त्याच्यानंतर मी काहीच लिहिणार नाही. ज्याला समजलं नाही त्यांनी मला नंतर बोलायचं सर मला इथं समजलं नाही. चॅट बॉक्स मध्ये बिंदास टाका. मी चॅट बॉक्स चेक करतो आणि चॅट बॉक्स मध्ये चेक करून मी तुम्हाला विचारतो काय येणं गेलं तुम्हाला व्यवस्थित विचारतो. ओके काळजी नाही. ओके चल 64 इंटू 13. ओके 64 इंटू 13. फर्स्ट स्टेप काय करायचं याला दोघाला बँडेज लावायचं. यांना लागलेलं आहे यांना पडलेले आहेत यांना लागलंय आपल्या बरं काय यांना बँडेज लावली. बघा पहिली बँडेज अशी लावली. दुसरी बँडेज कशी लावायची मग अशी लावायची बँडेज. हे बघा अशी बँडेज. दुसरी बँडेज अशी लावा. ओके दुसरी बँडेज झाली. आणि तिसरी बँडेज आहे ती आपली अशी लावून टाकायची. ओके बँडेज. ठीक आहे झालं. 3 बँडेज झाले आपल्या मस्त छान पैकी. ते अशा बँडेज लावायला शिकायचं. ओके फर्स्ट बँडेजचा मल्टिप्लिकेशन करू. बघा 4 त्रिकम 12. 4 गुणिले 3 12. मग 12चा काय करतो आपण 12चा 1 घेतो बरोबर. 4 3 जा 12. 12 चा 2 इथं लिहिणार. कॅरी खिशात ठेवतो माझ्या. बसलं रे खिशात टाकले थांब. एक बसला खिशात. ओके आता मी कधी काढतो तुम्हाला सांगतो. खिशामध्ये ठेवलाय. तुम्ही कुठे ठेवायचं ठेवा. मी खिशात ठेवला. बघा आता काय करणार. बँडेज कशी आहे अशी आहे. तिरकी बँडेज या दोघांचा गुणाकार. 6 त्रिक 18. 18 लिहिला. अधिक अधिक बँडेज कशी अशी लागली. 4 1 4. ठीक आहे झालं. आता मग हाताचा पण एक मला ऍड करावं लागेल पण आधी याची बेरीज करून घेतो. 18 आणि 4 किती रे. 18 आणि 4 18 प्लस 4 इज इक्वल टू 22. ओके बेरीज पण करता आली पाहिजे. येत नसेल तर सांगा ते पण सांगतो. ओके आणि हा कॅरी दिला तो हा एक एखादा ऍड करतो. झाला 23. ओके 23. मग 23चा जो आहे तो 3 मी काय करणार इथं लिहिणार. ओके आणि 2 आहे ते माझ्या खिशात परत ठेवणार. आता एक काढला होता आता परत 2 ठेवलाय. मला लई हे आवड आहे मध्ये खिशात ठेवले 2. हा आता काढायचं कधी सांगतो. आता बँडेज बघा तिसऱ्या स्टेपची बँडेज 6 गुणिले 1. 6 1 6. ओके 6 झालं का मग पण म्हणजे खिशातले 2 काढतो ना तो पण ऍड करू याच्यात. चला 2 ऍड केले. ठीक आहे झाले किती टोटल 8. मग 8 काय करा इथे या. 7 832. आता क्रॉस चेक करूया. 832 उत्तर येतं का चेक करू. ठीक आहे चल 64 इंटू 13 बरोबर. फर्स्ट आपण जो डिजिट आहे फर्स्ट डिजिट युनिट प्लेस आहे तो युनिट प्लेसला मल्टिपल करतो. देन 10 प्लेसला. ओके त्याच्यानंतर आता हे 10 प्लेसचा 10 प्लेस परत काय करतो युनिट प्लेसला नंतर 10 प्लेसला. अशी मेथड आहे. ओके तर बघा आपण काय करूया 3 4 जा 12. ओके म्हणजे 3 चोक 12. 12ला 2. ओके 12ला 2 आणि हातचाला 1. ओके हातचाला 1 ठेवला इथं. ठीक आहे मग काय होईल 3 संघ बरोबर. सॉरी 3 संघ 18 बरोबर. 3 संघ 18. ओके 3 5 15 आणि 3 संघ 18 बरोबर. 3 6 जा 18 बरोबर. 18 आणि कॅरीचा 1 याच्यात ऍड केलं तर 19. 19 ला काय करतो 19 इथे लिहून टाक. एक घर सोडतो. त्याच्यानंतर बघा 1 4 जा 4 बरोबर. 1 6 जा 6. मग याची ऍडिशन करूया. थोडीशी जागा कमी पडते तर मी काय करतो थोडस झूम आउट करतो. ओके ठीक आहे याची ऍडिशन करा. सॉरी इथे 2 9 प्लस 4 13. 13 ला 3 कॅरी 1 6 प्लस 1 7 7 प्लस 1 8 म्हणजे 800
32 झालं का मॅच? झालं का? चला सगळ्यांना बँडेज कळालं का? मी आता एक बार सगळ्यांना व्यवस्थित विचारतो, कुणा कोणाला समजलंय. आणि इथं इथं कोणालाही घाबरायचं नाहीये. मी काय माझ्या घरी आहे, तुम्ही तुमच्या घरी आहे, तर मी लय लांब आहे, बरोबर. आणि इथं कोणी सोबत नसते. आपण फ्री स्पेस मध्ये एकटा आहे, तर एकट्यानं मस्त सांगायचं, जसं जमल तसं. येडं वाकडं कसंही चालेल आपल्याला, फक्त सांगायचं. क्वेश्चन देतो, सांग. ट्रिकने सांगायचंय, डायरेक्ट डायरेक्ट सांगायचंय. स्टेप लिहायची काही गरज पडणार नाही. ठीक आहे, सोपं देतो मी बाळा. बाळा तुला एकदम सोपं देतो. चल सांग, काय करू पहिलं? 2 multiply 2. ओके, 2 मल्टीप्लाय बाय 2. ओके, व्हेरी गुड. 4. 2 नेक्स्ट. multiply 1. 2 मल्टीप्लाय बाय 1. व्हेरी गुड. 2 प्लस 3 multiply 2. 6. व्हेरी गुड. 6 ऍडिशन कर. 8. 10. 10 ला काय करू बाळा? 8 sir. 10 ला सॉरी 8 येतं ना. 8. 8 ला काय करू इथं? 8. व्हेरी गुड. नेक्स्ट स्टेप. 3 multiply 1. व्हेरी गुड. अँड 3. चला, व्हेरी इझी, व्हेरी इझी, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा एकदम छान स्टेप स्किप झाले. व्हेरी गुड. आर्यासाठी एक बार चॅट बॉक्स मध्ये क्लॅप करायचं सगळ्यांनी. ओके, एक बार क्लॅप सिम्बॉल टाकायला शिकायचं. आपण आपल्या मित्राचं काय थोडस कौतुक करायला पण शिकलं पाहिजे. ओके, चला सगळ्यांनी करायचं क्लॅप. व्हेरी गुड. मित्र टाकणार आहे तिच्यासाठी क्लॅप. ओके, छान. मी एक बार क्लॅप टाकू देतो. ओके, व्हेरी गुड. क्लॅप टाकून देतो मी. छान, व्हेरी गुड. हा, मला आवडलेलं आहे. व्हेरी गुड, मस्त सांगितलेले आहे. आणि तिच्यासाठी मी क्लॅप करणार आहे. ठीक आहे, तुम्ही पण करू शकता तुम्हाला करायचं असेल तर, कारण तिने मस्त मला आवडलेलं आहे. बाकीचं आता मला माहित नाही. एकदम छान सांगितलेलं. ओके आर्या, ठीक आहे, व्हेरी गुड. चल ठीक आहे, आता नेक्स्ट मी ज्याला विचारलंय त्याने मला असंच उत्तर सांगायचं. डायरेक्ट 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 स्टेप स्किप करायची. ओके, चला नेक्स्ट कोण आहे बघू द्या. व्हेरी गुड. सानू शिंदे. ओके, सानू शिंदेला क्वेश्चन देणार आहे. ऑन करायचं आहे तुझं, अनम्यूट कर स्वतःला आणि सॉल्व्ह करायचा. क्वेश्चन देणार आहे, तो सॉल्व्ह करणार आहे. तिला सोपं देईल का तुला थोडस? कारण माझी चांगली फ्रेंड आहे, त्याच्यामुळे मी तिला थोडस अवघड येतं. म्हणजे तिने चुकली पाहिजे ना. हा हा, सांग. सर पहिले 5 4 जा सानू करू. मॅडम. ओके, 5 4 जा. ओके, 5 4 जा 20. 20. 20. ओके, त्याचा 20 चा. युनिट प्लेस लिहायचा. युनिट प्लेस 0. ओके, व्हेरी गुड. 2 मग 2 जवळ ठेव. मल्टिप्लाय बाय 4 करायचं. ओके, 2 मल्टीप्लाय बाय 4. 8. ओके, किती येतं या दोघांचं मल्टिप्लिकेशन? 8 प्लस 8. आणि 3 मल्टिप्लाय बाय 5 करायचं. किती होतं? 3 5 15. 5 3 जा 15. व्हेरी गुड. आणि हा आणि कॅरीचा 2 नंतर घेऊ. ऍड 2. कॅरीचा पण ऍड करू काय? ऍड करून टाकतो याच्यात. हो. चल करून. किती झाले टोटल बळा? हे 25. झाले 8 आणि 2 10. 10 15 25. 15 व्हेरी गुड. 25. त्याचा 25 5 चा. 5 लिहायचा. ओके, 5 5. ओके, कॅरी 2. 2 मल्टिप्लाय बाय 3 करायचं. आन्सर येतं 6. ओके, 2 मल्टीप्लाय आणि बाय 6. 3 मल्टीप्लाय बाय 2. 6 6 प्लस 6 प्लस 2 कॅरीचे 8. 2. 8. व्हेरी गुड. 850. 850. ओके, 850 850. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा सानवीनं पण एकदम मस्त सांगितलेलं आहे. एकदम छान. ओके, व्हेरी गुड. सगळं गुड. छान हो. छान, व्हेरी गुड. तेजस्विनी बोलायला रेडी आहे. ओके, सगळ्यांनी लक्ष द्या रे. तेजस्विनी सांगणार आहे, तुम्ही लक्ष द्या. तेजस्विनी, आपला तुला क्वेश्चन आहे बघ. 24 इंटू 36. सर सांग. बोल बोल. 6चा पाढा 4 पर्यंत म्हणायचा. 6चा पाडा 4 पर्यंत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 6चा पाडा 4 पर्यंत. 6 चोक 24. ठीक आहे, ओके. 24. 24 ला काय करू मग? 4. 4 लिहिला. ओके, ओके. 2 आणि हा 2 म्हणजे खिशात ठेवले. ओके, ठीक. पुढं
6चा पाढा 2 पर्यंत म्हणायचं. 6 आणि 2 6चा 12. पाढा 2 पर्यंत नाही. 6 2 12 इथे लिहिलं. अधिक, बरोबर, अधिक पुढं 3चा पाढा, 4 पर्यंत. मग 3 चोक 12. मग काय करायचं? दोघांची ऍडिशन. 12 अधिक 12, 12 दोन्ही 24, 24 आणि हातच्याचे 2 हे याच्यात ऍड करू. 2 ऍड केले, हे कटून 26. टाकलं, झाले किती बाळा? 26. 26. 26चा काय करू मग आता? 26चा काय करू? 6 इथं आणि हातचाचे 2 जवळ माझे. ओके, चल आता पुढे काय करायचं मग? 3चा काय करायचं? पाढा 2 3चा पर्यंत पाढा म्हणायचा. 2. ओके, 3 3 2 दोन्ही 6, 6. 6 अधिक 2 हे किती झाले? 8 8. झाले. ही संख्या वाच बरं, पूर्ण संख्या वाच. वाचन कर संख्या, वाचन कर. 64. 864. ओके. हा, तू कितवीला आहे बाळा? कुठल्या क्लासमध्ये आहे? बोल. 4थीला आहेस आणि एवढा अडकते बाळा. तसं नाही चालणार आपल्याला. आपल्याला स्पीड वाढवायची. आता माझ्या क्लासमध्ये आले तर मला असं नाही जमणार बरं का. आता आपल्याला मेहनत करायची. याच्या पुढे मला असं पाडा याच्यापर्यंत म्हणा तसं म्हणा चालणार नाही. ओके, आता डायरेक्ट सर असं घ्या. पहिली स्टेप सर बघ कसं सांगायचं सांगतो. बघ कसं सांगण्याची पद्धत. पाडा म्हणायची गरज नाहीये. आता आपण लहान राहिलो नाही, 4थीला गेलो. बघा आता 4थी वाली, आता बघा 5वीला एक्झाम असते आपली लगेच नवोदयाची. प्रत्येक इयरला म्हणता नसते. तर मग असला अभ्यास चालेल का आपल्याला? नाही. तर बघा कसं करायचं बघ. आता मराठी वाले तर मराठी, इंग्लिश वाले इंग्लिश, ठीक आहे, काहीच काळजी नको. बघा आता काय करायचं बघ आपलं. हा काय तेजस्वी, बघा सर 6 गुणिले 4 करा. 6 चोक 24, 24चा 4 इथं लिहा. हातचे आले 2 खिशात ठेवा. मजा ठेवा, तुमच्या जीवात नाही ना. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप आहे सर, या दोघाचा गुणाकार आणि या दोघाचा, या दोघांची ऍडिशन करायची. 6 दोन्ही 12 सर, 12 अधिक 3 सॉरी 4 त्रिकम 12. ओके सर, या हातच्याचे 2 याच्यात ऍड करा. ठीक आहे, केले. 12 अधिक 12 किती झाले? 12 दोन्ही 24, 24 अधिक 2 सर 26 झाले. 26 ला काय करा सर? एकट करू. 26चा 6 इथं लिहा आणि हातच्याले 2 खिशात ठेवा. ओके, थर्ड स्टेप आहे सर, या दोघाचा गुणाकार. 3 दोन्ही 6, 6 2 हे काय? 8 झाले 8. ओके, इथं लिहा 8, 864 झालं. किती सिंपल आहे, एकदम सिंपल. बघा आता साध्या पद्धतीने गुणाकार कसा करायचा, तर हे महत्वाचं आहे. हे मी तुम्हाला सांगतो, हे ट्रिक झाली. ओके, साध्या पद्धतीने आता काय घेतलं होतं आपण? ओके, काहीतरी आपण दुसरी संख्या घेऊ. ठीक आहे, आता हे 2 अंकी गुणाकार आहे. मग 2 अंकी गुणाकारामध्ये आता मी जे सेमी असतील सेमीवाले ऐका, नॉन सेमी असेल नॉन सेमीवाले. जिथं समजलं नाही त्यांनी कोणी सांगा, मी सांगतो. ओके, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी तुमच्या मित्रासारखा आहे. ओके, तुम्ही मला काय घाबरायसारखं काही नाही. मी माझ्या घरी आहे आणि तुम्ही तुमच्या घरी आहे. तर मी तुमचा मित्र आहे, ऍज अ फ्रेंड. जसं की सानू कशी आहे छोटीशी, तसा मी छोटा आहे. छोटा तुमच्यासारखा छोटाच आहे बरं का. तर इकडे लक्ष द्या. मग तसं तुमचा फ्रेंड म्हणून मला विचारायचं, तर मनामध्ये काही ठेवायचं नाही. येत नसेल तर बिंदास विचारा. ओके, चल बघा आता हे जो 4 आहे, 4ने आपण काय करतो? हा एकक स्थानी. ओके, युनिट प्लेसला 4 आहे आणि 4चा आहे तो काय करतो? युनिट प्लेसचा जर आहे, या 4ने ह्या दोघाला पण गुणतो. एक बार याला गुणणार, नंतर हे झाल्यानंतर याला गुणणार. ओके, हा झाल्यानंतर आता गुणून घेऊया. 4 त्रिकम 12, 12ला 2 आणि हातचाला 1. ओके, 12ला 12 लिहिलं तर आपलं उत्तर चुकतं. 12चा काय करायचा? 2 इथं लिहायचा आणि हे जो 1 आहे त्याला वरी पाठवून द्यायचा, डोक्यावर बसून. ओके, बसला तो डोक्यावर, कोणाच्या? 2च्या डोक्यावर ओझं झालं त्याच्या. चल, 4 दोन्ही 8, बरोबर. 4 दोन्ही 8, 8ला 8 आणि आणि हे जे आहे हातचा हे डोक्यावरला इथे लिहा. अधिक करा, हे 9 झाले. 8 आणि 1 9. ओके, आता एकक स्थान सोडायचा म्हणजे काही प्लस द्या, झिरो द्या, काही चालेल. ओके, चल ठीक आहे. मग 6ने, आता हा दशक स्थानचा आला. आता एकक स्थान त्याचं काम झालं, याचं काम झालं, विसरून झालं. आता हे 6
6 ने 3ला गुणा लागेल युनिट प्लेसला, तर सायंत्रिक 18, 18ला 8 आणि हातचाला 2च्या डोक्यावर जाईल. ओके, 2च्या डोक्यावर सायंत्रिक 18. मग साई दोन्ही 12, 12 आणि अधिक 1 किती झाले? 13. ठीक आहे, 13 झाले. तर 13 काय करायचं? इथे लिहायचं. अरे कुठं चुकलं रे? थांबा, सायंत्रिक 18 झालं, 18ला 8 हातचाला 1, साई दोन्ही 12 आणि 13. ओके, इथं 2, 18ला 16, 17ला 7, हातचाला 1, इथे 4 आणि 1. ओके, तर मग अशा पद्धतीने तुम्हाला हे पण गुणाकार जमला पाहिजे. ओके, तर बघा आता ट्रिकनं तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं, ट्रिकनं प्रत्येकाला जमलं पाहिजे. ओके, आता मी क्वेश्चन ज्याला विचारले त्याला, आता एक साधा अजून एक घेऊया. 64 सर इंटू सर मला बोल. समजलं. ओके, व्हेरी गुड, समजलं तर छान, व्हेरी गुड. तर बघा मला आता पण मी काय विचारा. करणार, 64 इंटू, ओके हा विचार तुला बाळा, थांब, कोण आहे मी तुला विचारणार. ओके, एक बार मी साध्या पद्धतीनं गुणाकार सांगतो, गोपाळ. छोटी संख्या घेतोय. ओके, हा व्हेरी गुड. तर बघा, हा ठीक आहे, सगळ्यांनाच विचारतो, काळजी नका करू, फक्त आता एक लेक्चर एंड झाल्यानंतर परत जॉईन करा. बघा, आधी 2 अंकीचा घेणार आहे, नंतर 3 अंकीचं पण आपण ट्रिकनेच घेणार. बँडेज 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 लक्षात ठेवा, बँडेज आपल्याला लक्षात असलं. आवाज नकोय, असं जर तुम्ही नखरे करत असाल तर अजिबात मी तुम्हाला काढून टाकणार. मला डिस्टर्बन्स क्रिएट करू नका म्हणून सांगितलं. ओके, श्रेयश बाळा आपला माईक बंद कर. बा तुझा माईक बंद कर. मी एवढं हळूवार छान सगळं नाही, एक एक क्वेश्चन विचारणार आहे. श्रेयश तुला विचारणार आहे, खुशीला विचारणार आहे, खुशी राहिली, रुद्राक्षी विचारणार आहे, भागवत आहे, आर्याचा झालेला आहे नंबर. ओके, आर्या दुसरी आहे का? का भागवतच्या गावची आहे, लातूरची आहे ती, का दुसरी आर्या आहे? दुसरी नवीन आर्या दिसते, ती आर्या आज पण आली. ओके, तर बघा इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, जो 12 आहे 12